लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आजच पैसे वाटप करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज तारीख आहे 28 नोव्हेंबर आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे. निवडणुकीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचे पैसे सोबत 18वा हप्ता डिसेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार का? डबल गिफ्ट लाडक्या बहिणींना जमा होणार. पैशांचा पाऊस होणार. निवडणुकी अगोदरच हे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तर बघा, काही महिलांना डबल हप्ता मिळणार, तर काही महिलांना सिंगल हप्ता मिळणार. काही महिलांना या ठिकाणी निवडक अशा महिला असतील ज्यांना जास्त पैसे मिळणार आहेत, ज्यांचे थकीत हप्ते आहेत, अशा महिलांना डबल हप्ता डबल गिफ्ट मिळणार आहे. सोबत आता निवडणुकी अगोदरच लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार असल्यामुळे महिलांच्या मध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण होण्याचे चान्सेस या ठिकाणी वर्तवलेले आहेत. कारण की आता डबल गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे. 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. पैशांचा पाऊस आता होणार आहे. फायनली लाडक्या बहिणींची आता अखेर प्रतीक्षा संपणार आहे आणि आजपासूनच हे पैसे वाटपाचा कार्यक्रम किंवा पैसे वाटपा संदर्भात अपडेट येणार आहे. सोबत 5100 रुपये प्लस गिफ्ट. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता लाडकी बहीण या योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना गुड न्यूज आली आहे. सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण ही जी योजना आहे ही महाराष्ट्र राज्यातील सर्व गरीब कुटुंबातील ज्या महिला साठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. गरीब महिलांकरता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही कल्याणकारी योजना आहे ज्याचा फायदा भरपूर गरीब कुटुंबातील लाडक्या बहिणी, गरीब कुटुंबातील महिलांना याचा फायदा होत आहे. आणि आता याच योजनेचा 17वा हप्ता 18वा हप्ता आता वाटप होणार आहे. ताबडतोब हे पैसे वाटप करा असं आता आदेश देण्यात येणार आहेत. लवकरच आता या ठिकाणी महत्वपूर्ण अपडेट याच व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला सर्व गरीब कुटुंबातील महिलांना तसेच सर्व लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचं मानधन दिलं जात असतं. आणि आतापर्यंत तुम्हाला बघा, पहिल्या हप्त्याचं मानधन 1500 रुपये जमा झालं, दुसऱ्या हप्त्याचं झालं, तिसऱ्या हप्त्याचं मानधन जमा झालं, चौथ्या हप्त्याचं मानधन झालं, 5वा, 6वा, त्यानंतर 7वा हप्ता, 8वा हप्ता, 9वा हप्ता, 10वा हप्ता, 11वा हप्ता, 12वा हप्ता, 13वा हप्ता, 14वा हप्ता, 15वा हप्ता, 16वा हप्ता. आतापर्यंत 16 हप्त्याचे पैसे सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे 17व्या हप्त्याची आणि 18व्या हप्त्याची. तर आता बघा, लगेच ताबडतोब हे 18वा आणि 17वा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आता लवकरच हे मानधन जमा होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. जसं लाडक्या बहिणींना 16 हप्ते दिले तसंच लाडक्या बहिणींना आता 17व्या हप्त्यात सुद्धा पैसे देणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब. ठीक आहे. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप. आता होणार फक्त आणि फक्त 17वा हप्ता. या संदर्भात आता बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ई-केवायसी संदर्भात पोस्ट करत माहिती दिलेली आहे. त्यांनी बघा, महिलांना या ठिकाणी बघा अफवांपासून दूर राहण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत. आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या, काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र झाल्या अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत. म्हणजे जी 52 लाख महिला अपात्र झाल्या आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये, अशा प्रकारचे जे काही सोशल मीडियावरती व्हिडिओज व्हायरल होत आहेत, मग युट्यूब असेल, फेसबुक, इंस्टाग्राम, सगळीकडे रील असतील, युट्यूबचे शॉर्ट असतील, युट्यूबचे लॉंग व्हिडिओज असतील किंवा फेसबुकवर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओज पाहिले असतील, तर हे खोट्या बातम्या आहेत, याला कोणताही आधार नाहीये. ठीक आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना त्यांनी विनंती केलेली आहे, तुम्ही कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. तसेच बघा, या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई-केवायसी प्रक्रिया अजून सुरू आहे. आता काही महिलांना असं व्हिडिओ खोटे बनवले किंवा असे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील की ई-केवायसी प्रक्रिया बंद झाली, आता तुम्हाला ई-केवायसी करता येणार नाही. तर हे निव्वळ खोट आहे. ई-केवायसी करण्याची प्रक्रिया चालू आहे. उलट ई-केवायसी साठी तुम्हाला वेळ वाढवून दिलेला आहे. जवळपास 6 महिन्याचा कालावधी वाढवलेला आहे.
आणि ई-केवायसी करण्यासाठी आता तुम्हाला नवीन मुदत सुद्धा देण्यात आलेली आहे. अनेक महिलांना ई-केवायसी करताना अडीअडचणीला सामोरं जावं लागत होतं. हे सरकारने लक्षात घेऊन त्याच्यावरती महायुती सरकारने सोल्युशन काढलेलं आहे. तर बघा, योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमांवर येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती शासन निर्णयाच्या माध्यमातून अधिकृत प्रसार माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि ई-केवायसी साठी आता नवीन तारीख, नवीन मुदत सुद्धा दिलेली आहे. तर ती मुदत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ई-केवायसी ची मुदत आता आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. अगोदरची जी मुदत होती ती होती 18 नोव्हेंबर पर्यंत, आता ती 31 डिसेंबर करण्यात आलेली आहे. तसेच बघा, या मुदतीमध्ये सर्व लाभार्थी भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागेल अशी त्यांनी नम्र विनंती केलेली आहे. जर समजा तुम्ही ई-केवायसी 31 डिसेंबर पर्यंत केली नाही तर तुम्हाला मिळणारा लाभ बंद होणार आहे. हे कन्फर्म आहे, हे सर्वांनी लक्षामध्ये घ्या. तसेच ही माहिती आपण आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. तर बघा, आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती 1,32,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. किती झालेले आहेत? 1,32,000. आणि आपल्या चॅनलचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे 200K सबस्क्रायबर. बघा, 200K सबस्क्रायबर करण्यासाठी आपल्याला अजून 68,000 सबस्क्रायबरची गरज आहे. हे जर तुम्ही ठरवलं तर हे लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे सर्वांनी विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. तसेच बघा, आता त्यानंतर आपण पुढील अपडेट पाहूया. तर पुढची जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे त्यात आपण जाणून घेऊया. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींना आता तसेच आपल्या चॅनलवरील व्ह्यूअर्सला आता होणार पैठणी साडी वाटप. तर ही पैठणी साडीचं गिफ्ट आपल्या चॅनल मराठी निकेत तर्फे दिलं जाणार आहे 2 लाख वरती. म्हणजे अजून 68,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले की 2 लाख सबस्क्रायबर ज्या दिवशी होतील त्या दिवशी आपल्या चॅनल तर्फे पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे. फ्री मध्ये साडी वाटप केली जाणार आहे, फ्री मध्ये साडी दिली जाणार आहे. तर ही साडी, पैठणी साडी अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीची असणार आहे. तुम्ही सुद्धा ही साडी जिंकू शकता. तर या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त चांगले एक कमेंट्स करायचे आहेत. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी आपल्या या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी पैठणी साडी त्यांच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. तसेच आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलचं जे नेक्स्ट टार्गेट असणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. सध्या आपण सिल्वर बटन आपल्याला मिळालेला आहे. 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा खूप मेहनतीनंतर आपण पार करू शकलो आहोत. तसंच आता आपल्याला नेक्स्ट टार्गेट असणार आहे 1 मिलियन सबस्क्रायबर गोल्ड प्ले बटन हे आपल्याला आणायचं आहे. यासाठी तुम्हाला सर्वांचा सपोर्ट असणे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा. त्यानंतर आपलं बिग टार्गेट असणार आहे डायमंड प्ले बटन, जे आपल्याला वन डे आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती 100% अचीव्ह करायचं आहे डायमंड प्ले बटन. तर हे आपलं टार्गेट आहे. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबा. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आता लवकरच 17व्या 18व्या हप्त्या संदर्भात ते वाटप करणार आहेत. आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आता 17वा हप्ता आणि 18वा हप्ता वाटप होणार आहे. मग यामध्ये पुणे विभागातील जिल्हे असतील, वाशिम विभागातील जिल्हे, नागपूर विभागातील जिल्हे, छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे, नाशिक विभागातील जिल्हे आणि कोकण विभागातील जिल्हे, सर्व जिल्ह्यामध्ये आता पैशांचा पाऊस पडणार आहे. सर्व बँकांकडून आता सर्व लाडक्या बहिणींना मेसेज पडणार आहे की तुमच्या बँक खात्यावरती आम्ही या महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे जमा करत आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पोस्ट बँक असेल, SBI बँक असेल, IDBI बँक असेल, HDFC बँक असेल, सर्व बँकेकडून तुम्हाला आता मेसेज पडणार आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती आता ताबडतोब या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे अशी या ठिकाणी अपडेट येत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे. मग तुमचा बीड जिल्हा असू द्या, सातारा जिल्हा असू द्या, पुणे जिल्हा असू द्या, चंद्रपूर जिल्हा असू द्या, नागपूर जिल्हा असू द्या, नाशिक जिल्हा असू द्या, धुळे असू द्या, नंदुरबार जिल्ह्यातून तुम्ही अर्ज केलेला असू द्या, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा, सर्वच्या सर्व ऑल टोटल बघा या ठिकाणी टोटलच्या टोटल सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये 36 आउट ऑफ 36 जिल्ह्यामध्ये आता पैशांचा पाऊस पडणार आहे आणि या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. टोटल एकही जिल्हा याच्यामध्ये मिस राहणार नाही किंवा वगळला जाणार नाही. सर्व 36 जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात येतोय. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी
अपडेट दिलेले आहे. तर बघा, नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली मोठी अपडेट, ते आपण जाणून घेणार आहोत. तसेच देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले? लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही योजना कायम सुरू राहणार, हा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे व या संदर्भात त्यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. तसेच बघा, लाडक्या बहिणीला आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा झाला नाही, याबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत. बहिणींच्या मनामध्ये शंका उत्पन्न होत आहेत. तर तुम्हाला आता हा हप्ता कधी जमा होणार? तर बघा, सर्व लाडकी बहिणीचा लाभ घेणाऱ्या सर्व लाडक्या बहिणी गावाकडच्या असतील, शहराकडच्या असतील, सगळीकडच्या कोणत्याही जिल्ह्यातून असतील, सर्व आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि तुमच्यासाठी आले आहे गुड न्यूज. तर बघा, साधारणपणे महिन्याच्या मध्यापर्यंत ही रक्कम जमा होते, परंतु नोव्हेंबर महिना संपत आला तरी अनेक बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे बहिणींना एकच प्रश्न पडला आहे की ही योजना बंद तर नाही झाली ना? तर ही योजना कायम सुरू आहे, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, विरोधक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. जोपर्यंत आमचे सरकार आणि आम्ही सत्तेत आहोत तोपर्यंत ही योजनेचं अविरत सुरू राहील. उलट भविष्यात ही रक्कम वाढवण्याचा आमचा विचार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता 1500 मिळत आहेत, ते भविष्यात 2100 रुपये मिळतील. तसेच लाडक्या बहिणींना आता डबल धमाका मिळण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र जमा केले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे डिसेंबर महिन्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये 1500 नोव्हेंबरचे डिसेंबरचे 1500 जमा होण्याचे चान्सेस आहेत. परंतु हे पैसे कधीपर्यंत जमा होतील? तर बघा, सध्या तरी मिळालेल्या अपडेटनुसार 5 नोव्हेंबर पर्यंत हे पैसे जमा होण्याचे हाय चान्सेस आहेत.